हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेलचा गंभीर तुटवडा निर्माण झालाय। जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवरती डिझेलचा साठा संपल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होतीये। गोरेगाव इथल्या पेट्रोल पंपावर तर डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी कॅन घेऊन रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळतंय। सकाळी 6 वाजल्यापासून शेतकरी डिझेलच्या प्रतीक्षेत उभे आहेत, मात्र 6 ते 7 तास उलटूनही अनेकांना डिझेल मिळालेलं नाही। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासन आणि तेल कंपन्यांविरोधात नाराजी व्यक्त केली। शेतातले कामं चालू आहेत, रोटावेटर हे ते हळद लागवड करायची, पण आम्हाला डिझेल मिळत नाही। आता आम्हाला सरकारकडून ही अपेक्षा नव्हती, पण आता आमच्यावर अशी वेळ आलेली आहे की आता आमची लय बिकट परिस्थिती आहे। ट्रॅक्टरवाल्याला डिझेल भेटेना, आम्हाला ट्रॅक्टर भेटेना शेतात काम करायसाठी। शासनाने एवढी दखल घ्यावी की हे जे सुशिक्षित बेकारांनी जे वाहन घेतले तर याच्या हप्त्यानुसार डिझेल पेट्रोल जर दिलं तर त्याचे हप्ते भरू शकतील, नाही तर हप्ते भरू शकणार। शेती मशागतीची कामं जवळ आलेली आहेत आणि या मशागतीसाठी जून महिना फक्त 10 दिवस राहिलेला आहे। जून महिना 10 दिवस राहिला, शेतीची मशागत कशी करायची, कोणती पेरणी करायची याच्यानुसार शेतीची मशागत जर नाही झाली तर शेतकऱ्यांनी पेरायचं कसं। आतापर्यंत काही डिझेल भेटले नाही। आता इथून पुढे कॅनीच्या लाईनी चालू आहेत, तर त्याच्याकडेच पंपावर नसल्याकडे ते डिझेल कुठून देणार आहेत। तर आता थोडंफार सगळ्याला ते पुरवठा करून देत आहेत, सगळ्याला वाटप देत आहेत। डिझेल एवढं करता काय चालू आहे डिझेलची? आता हे पेरणीचे काम आलेले आहेत, सर्व शेतकऱ्याची काम आलेले आहेत, त्याच्यामुळे हे पेरणीसाठी डिझेल लागत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।